हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे लीगल लँग्वेजचे IMP क्वेश्चन्स. ओके, लीगल लँग्वेजचे IMP क्वेश्चन. त्यामध्ये महत्त्वाचा आणि IMP क्वेश्चन जो 13 मार्काला लीगल लँग्वेजमध्ये विचारला गेला, त्याचं नाव आहे इंटरनल एड. ओके, इंटरनल एड. आता इंटरनल एड काय असते तर इंटरनल एड म्हणजे ज्या वेळे एखाद्या कायद्याचा अर्थ किंवा कायद्यामध्ये असलेल्या एखाद्या सेक्शनचा अर्थ कळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट काय करतो, माननीय न्यायालय काय करतो तर त्या कायद्याचा अर्थ लावतो. मग हा अर्थ लावत असताना माननीय कोर्ट काय करते, त्या कायद्यामध्ये असलेला शॉर्ट टायटल, लॉंग टायटल, प्रियम्बल, मार्जिनल नोट्स, हेडिंग, इलुस्ट्रेशन, एक्सेप्शन्स, शेड्यूल या सर्व गोष्टींचा काय करतो, वापर करतो किंवा यांची हेल्प घेतो. आणि यांची हेल्प घेऊन काय करतो, त्या जो कोणता क्रिटिकल इश्यू किंवा ज्या शब्दाचा अर्थ समजला नाही त्याच्यासाठी काय करतो कोर्ट, या एड्सचा वापर करतो, म्हणजे या गोष्टींचा वापर करतो, यांची हेल्प घेतो. एका प्रकारचे इंटरनल एड्स म्हणतो ना, लीगल एड असते ना, लीगल मग कायद्याचे सहाय्य असतं ना, तशा पद्धतीनं यांची सहाय्यता घेऊन कोर्ट काय करतो, त्या क्रिटिकल सिच्युएशन किंवा जो काही प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर आलेला आहे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो प्रश्न आहे फार IMP प्रश्न आहे, दरवर्षी विचारला गेलेला आहे. आणि हा फिरवून कसा विचारला जातो, फिरवून असं विचारला जातो, तुम्हाला हेडिंग्स, इलुस्ट्रेशन, एक्सेप्शन, शेड्यूल्स असं काहीतरी मदत दिले असते आणि मग याला असं सांगितलं की एक्सप्लेन इन डिटेल. मग तुम्हाला लक्षात घेऊन टाकायचं आहे की बाबा हा जो प्रश्न आहे तो इंटरनल एडशी संबंधित आहे. आता हा जो प्रश्न आहे आम्ही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये तयार केलेला आहे आणि तो आमच्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. ओके, बघा आम्ही इंग्लिश, बघा शॉर्ट टायटल म्हणजे काय, मग त्याचं मराठीमध्ये शॉर्ट टायटल काय असतं हे सुद्धा इथं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूया आपण. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे एड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, एक्सटर्नल एड. एक्सटर्नल एड म्हणजे काय, ज्या वेळेस कोर्टाला किंवा माननीय न्यायालयासमोर एखादं प्रकरण येते आणि त्या प्रकरणामध्ये एखाद्या कायद्याचा अर्थ लावायचा असतो. ओके, एखाद्या कायद्याचा अर्थ लावायचा असतो, परंतु होते काय, त्या पूर्ण कायद्यामधून तो अर्थ प्रस्थापित होत नाही. ओके, त्या पूर्ण कायद्यामधून तो अर्थ त्यांना जो पाहिजे आहे तो मिळत नसेल तर अशा सिच्युएशन्समध्ये कोर्ट काय करते, एक्सटर्नल म्हणजे कायद्याच्या बाहेरील काही गोष्टीमधून काय करते, त्या कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. जसं की सिंपल आहे, इथं बघा, इथं तुम्हाला दिसेल बघा की पार्लमेंटरी डिबेट. समजा एखादा कायदा आहे, आता समजा की युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे किंवा एक समजा की आता वक्फ अमेंडमेंट बिल आहे किंवा ट्रिपल तलाक आहे. तर या ट्रिपल तलाकच्या वेळेस किंवा वक्फ अमेंडमेंट बिलमध्ये पार्लमेंटमध्ये काय डिस्कशन झालं याचा आधार घेऊन काय केलं जातं, माननीय कोर्ट त्या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आपलं भारताचं संविधान तयार होत होतं त्यावेळेस भारतीय संविधानाचे जे काही संविधानकर्ते होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा राजेंद्र प्रसाद असतील किंवा अदर जे कोणी संविधान करते होते, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यावेळेसची काही डिबेट्स केलेले आहेत एखाद्या पॉईंट्सवर. त्याचा आधार घेऊन काय करते माननीय न्यायालय, एखाद्या कॉन्स्टिट्यूशनमधील एखाद्या प्रश्नांचा किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये एखादं प्रकरण आलं असेल आणि त्यांचा अर्थ मिळत नसेल तर त्यांचा तो वापर करतो. तर तुम्हाला इथं लक्षात आलं की एक्सटर्नल एड काय आहे किंवा आणि इंटरनल एड काय आहे. हे IMP क्वेश्चन्स आहेत. मी याचं पूर्णतः एक्सप्लेन करणार नाही कारण खूप लांब लचक व्हिडिओ होईल आणि तेवढं तुम्ही बघणार नाही मला माहीत आहे. आणि याचं पण आम्ही काय केलेलं आहे की इंग्लिश आणि मराठीमध्ये अर्थ तयार केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपण काय करूया, तिसरा क्वेश्चन पाहूया. कोणता IMP क्वेश्चन्स आहे, पुढचे जे आहे प्रकरण किंवा क्वेश्चन्स, तर ते आहे केस लॉस. ओके, केस लॉस जे आहेत ना, समजा की DK बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. आता ही जी काही केस आहे, या केसमध्ये, या प्रकरणामध्ये जे काही जजमेंट आला किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिली, त्या गाईडलाईन्सचा तुम्हाला लॉंग क्वेश्चनमध्ये रिसेंटली प्रश्न विचारले जात आहेत. याच्यामध्ये कसं विचारलं जाते की बाबा एकतर हा एक वेस्ट बेंगॉलचं प्रकरण घेईल, DK बसू वर्सेस वेस्ट बेंगॉल, किंवा एक याच्यासोबत घेतलं जाईल MC मेहताचा प्रकरण,
आणि या दोन प्रकरणाचं मग तुम्हाला काय करायचं, एक लॉंग क्वेश्चन 13 मार्काचा क्वेश्चन तयार केला जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला आता रिसेंटली प्रश्न विचारले जात आहेत. आता डी के बसूची केस आहे, ही सर्व केस आम्ही काय केलेली आहेत बघा, इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहेत. याच्यासाठी तुम्हाला आमचं ॲप्लिकेशन घ्यावं लागेल. ओके, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे रीड करायला मिळेल. ओके, जसं की MC मेहता मी आता सांगितलं किंवा MC मेहता किंवा डी के बसू, आता या दोघांची कंबाईन करून तुम्हाला काय केलं जातं, 13 मार्काचा एक लॉंग प्रश्न विचारला जाईल. आणि हा प्रश्न जर विचारला गेला नाही तर याच्यावर शॉर्ट प्रश्न जो आहे 6 मार्कासाठी हा तुम्हाला डेफिनेटली विचारला जाईल. तर अशी जी काही 6 प्रकरणं आहेत, 6 केसेस जे आहेत, असे 6 केसेस तुम्हाला काय करायचे आहे, अभ्यासाचे आहेत. त्याच्यामध्ये MC मेहता, डी के बसू, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान यांच्यामध्ये जे कामाच्या ठिकाणी महिलांचं जे काही शोषण होतं आहे, सेक्शुअल हरासमेंट, त्याच्यावरची ही केस आहे. फार IMP केस आहे. एकदा तुम्ही अभ्यासून घ्या, वाचून घ्या, इंटरनेटवर पाहून घ्या की याच्यामध्ये काय आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. ओके, हे सुद्धा आम्ही इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. पुढचा आहे बघा केस, याच्यामध्ये जोसेफ साइन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके, ॲडल्टरीवर आधारित ही केस आहे. त्याच्यानंतर पुढची जी केस आहे याच्यामध्ये IMP केस, ती आहे अरुणा शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये इच्छा मरणाचा हा जो पॉईंट आला होता, जो की भारतीय संविधानाचा कलम 21 जे आहे फंडामेंटल राईट, जीविताचा अधिकार, याचं उल्लंघन होत होतं आणि त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टनं काही गाईडलाईन्स दिलेले आहेत इच्छा मरणाच्या संदर्भामध्ये. तर हा अरुणा शानबागचा केससुद्धा IMP केस आहे. हे सुद्धा तुम्ही अभ्यासून जा. ओके, आणि हे सुद्धा केस आम्ही काय केलेले आहेत, इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, पुढची जी केस आहे ती आहे यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, ज्याला आपण असं म्हणतो की लँडमार्क केस जे आहे शबरीमाला. तर हा सुद्धा प्रकरण IMP आहे. ओके, तर याच्यामध्ये पण जे काही IMP आहे ते आम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पुढची क्वेश्चन आहे, डिस्कस द इफेक्ट ऑफ रिपील स्टॅट्यूट इन फ्युचर ॲक्ट्स. द इफेक्ट ऑफ रिपील ऑफ स्टॅट्यूट, काइंड्स ऑफ स्टॅट्यूट, हा सुद्धा प्रश्न जो आहे हे 6 मार्कामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारला जाईल आणि हा प्रश्नसुद्धा आम्ही तयार केलेला आहे. हे सुद्धा PDF तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल होऊन जाईल. एक प्रश्न पुढचा आहे तो आहे, एक्सप्लेन द गोल्डन रूल ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट. म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कायद्याचा अर्थ, इंटरप्रिटेशन म्हणजे काय, अर्थ लावणे, स्टॅट्यूट म्हणजे काय, कायदा, म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट म्हणजे काय, कायद्याचा अर्थ लावणे. ज्या वेळेस एखाद्या कायद्याचा अर्थ लावला जातो, त्या अर्थ लावत असताना काही रूल्स असतात, त्याच्यामध्ये गोल्डन रूल्स आहेत, काही मिस्चिवस रूल्स आहेत, काही लिटरल रूल्स आहेत. तर हे जे काही रूल्स आहेत तर हे रूल्स फार महत्त्वाचे असतात. तर इथं जो प्रश्न विचारला आहे तो गोल्डन रूल ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट. तर हा प्रश्न आम्ही सुद्धा इथं तयार केलेला आहे आणि हा प्रश्नसुद्धा तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी तर एक मेन्शन केलेलं आहे की बाबा जे काही आम्ही इथं मराठी ट्रान्सलेशन करतोय तर हे तंतोतंत स्वरूपाचे म्हणजे ॲज इट इज स्वरूपाचे नसतात. याच्यासाठी थोडंसं वर्ड्स पुढे मागं होत जाईल, तर थोडंसं एक्सक्यूज असायला पाहिजे. कारण टेक्निकल जे शब्द असतात जसं की TV आहे, मोबाईल आहे, आता याला मराठीमधून तुम्ही काय आणणार, तर खूप अवघड आहे का नाही. तर अशा सिच्युएशन्समध्ये थोडंसं तुम्ही काय करायचं, इंग्लिश वर्डला प्रेफर करायचं. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूया. हा एक IMP क्वेश्चन तुम्हाला नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो. द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टवर किंवा यासारखे अदर ॲक्ट्स आहेत त्याच्यावर विचारलं जातं. आणि मग तुम्हाला विचारलं जातं की बाबा की याच्यामध्ये शॉर्ट टायटल काय आहे, इनॅक्टिंग फॉर्म्युला काय आहे, किंवा लाँग टायटल काय आहे, किंवा डेट ऑफ ॲसेंट काय आहे. तर हा जो प्रश्न आहे हे आम्ही एक्सप्लेन करून दाखवणार आहोत. मी यूट्यूबवर याचा व्हिडिओ लवकरच टाकून देईन. ओके, तर हा जो काही प्रश्न आहे हे सुद्धा आम्ही काय केलेले आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. आता 1 लाईन क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते लिगल कॉन्सेप्टमधून त्यांनी विचारलेले आहेत. म्हणजे लॉ म्हणजे काय आहे, रीट म्हणजे काय असते,
असे जे काही प्रश्न आहेत, कस्टम म्हणजे काय, कस्टम इज अ लॉ असं सांगितलेलं आहे काही प्रश्न आहे काही प्रश्नामध्ये. तर ह्या कस्टमवर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे काही प्रश्न मी इथे दिलेले आहेत वन बाय वन. कस्टम, आता कस्टम इज लॉ म्हणजे कस्टमला सुद्धा काय म्हटलं जातं, लॉ सांगितलं जातं. तर हे काय आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. जस्टिस म्हणजे काय, राईट म्हणजे काय, ड्युटी म्हणजे काय, रॉंग म्हणजे काय असते, आणि हे जे काही आम्ही दिलेले आहेत हे सुद्धा इंग्लिश आणि मराठीमध्ये. बघा आता जसं की रेमेडी आहे, रेमेडीलाच आम्ही खाली मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं गेलं पाहिजे आणि देन तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ओके, आता पुढचं क्वेश्चन आपण पाहूया. आता हे खूप आहेत बरं का, हे खूप आहेत, हे जवळपास नियर अबाउट आय थिंक 40च्या आसपास आहेत. हे तुम्हाला पूर्ण वाचणं महत्त्वाचे आहे बरं का. सर्व IMP आहेत, कोणते विचारल्या जातील सांगता येत नाही, त्यामुळे याच्यावर मी गेस करणार नाही. तुम्हाला हे पूर्ण वाचून घ्यायचे आहेत आणि फार खूप काही हार्ड नाही आहे. दैनंदिन जे आपलं लाईफ आहे त्याच्यामधलेच हे काय आहेत, शब्द आहेत आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जसं की लीगल हेअर म्हणजे काय असते की एखादा मृत व्यक्ती झाला की त्याचे वारसदार. आता वारसदारलाच फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. जसं की कन्व्हेन्शन आहे, जसं की इथं बघा ॲक्विटल आहे. ॲक्विटल म्हणजे काय की न्यायालयाद्वारे आरोपीच्या आरोपामध्ये निर्दोष असल्याचं कायदेशीर जाहीर करणे, त्याला काय म्हणतात, ॲक्विटल असं म्हणतात. तर हे जे काही PDF आहे हे सुद्धा तुम्हाला आमच्या PDF सेक्शन्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. ओके, पुढचं आहे तुम्हाला काही लीगल मॅक्सिम्स विचारलेले आहेत, जसं सॉलिस पॉप्युली एस सुप्रिमा लेक्स. काही तत्व आहे, प्रिन्सिपल्स आहे किंवा मॅक्सिम्स आहे. तर जसं मराठीमध्ये अनुवाद आहे, लोकांच्या कल्याणासाठी कायदा कसा असतो, सर्वोच्च असतो. तर हा जो काही प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला गेला आहे. ओके, 2 मार्कासाठी एक तर तुम्हाला प्रिपरेशन करायचं किंवा 6 मार्कासाठी, 2 किंवा 6 मार्कासाठी. पण रिसेंटली जे आहेत हे 2 मार्कासाठी जास्त विचारलं जातं आहे. लाँग क्वेश्चन्समध्ये किंवा 6 मार्कासाठी विचारलं जात नाही. 1-2 मार्कासाठी तुम्ही 1 किंवा 2 वाक्यामध्ये लिहितात ना, त्या पद्धतीनं तुम्हाला हे विचारलं जातं. तर जवळपास हे सुद्धा जे काही मॅक्सिम्स आहेत आय थिंक नियर अबाउट 12च्या आसपास असतील. ओके, एकदा पाहून घ्या. ओके, 15 मॅक्सिम्स आहेत हे टोटल. हे 15 मॅक्सिम्स आम्ही तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत आणि त्याचासुद्धा इंग्लिश आणि मराठी अर्थ आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि काही इश्यू असेल तर तुम्ही ते आमच्या यूट्यूब चॅनलवर मेन्शन करू शकता. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.